पोहरादेवीचं दर्शन घेतलं काय? खरं तर मी अर्थमंत्री असताना श्री क्षेत्र पोहरादेवीच्या विकासाची घोषणा माझ्या अर्थसंकल्पात केली होती। त्यानंतर शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून पोहरादेवीच्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला मी स्वतः आलो होतो। तेव्हा मी अर्थमंत्री म्हणून माननीय श्री संजय राठोडजी यांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पात पोहरादेवीची घोषणा करून त्याला निधी उपलब्ध केला। त्यानंतर माननीय देवेंद्रजी स्वतः इथं आलेत, माननीय एकनाथ शिंदेजींनी सुद्धा या क्षेत्राच्या विकास आराखड्याला मान्यता देत या क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प हा महायुतीच्या माध्यमातून केला गेला। आमचे आर्नीचे नेते जे बंजारा समाजाचे मोठे नेते आहे व पक्षाचेही आमचं काम करतात, त्यांनी मग 4 दिवसापूर्वी या संदर्भामध्ये सूचना केली की लोकसभेच्या प्रचाराच्या संदर्भात मा जगदंबा आईचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही पुढे निघा आणि आज यावं अशी श्री किसन राठोड, संदीप धुर्वे व त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा मला सूचना केली त्या सूचनेनुसार आज मी पहिला प्रचाराचा आशीर्वाद मा जगदंबेचा घेऊन आता पुढच्या प्रचार दौऱ्याला निघणार। साहेब, संजय राऊतने अशी भाजपबद्दल टीका केली आहे की भाजप हा दरोडेखोर पक्ष आहे, काय सांगाल? नाही, मी एवढंच सांगेल, तुम्ही गंभीर होऊ नका हो, आपल्यापाशी खूप प्रश्न आहे ना। अशा व्यक्तींच्या भाष्यावर प्रतिक्रिया देणं आणि तुम्ही सुद्धा घेणं, एवढी लोकशाही अजून खाली गेली। त्यांनी म्हटलंय की कंगना रनौतची आणि भाजप पक्षाचे विचार जुळत आहेत म्हणून त्यांना उमेदवारी काय म्हणते आता मला तुम्हीच सांगा। डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, ज्यांची पूर्ण MBBS डॉक्टर झाली त्यांच्या डिग्र्या काढून कंपाऊंडर पद द्यायचं का? ते म्हणाले की कोविड पाप केल्याने कोविड होतं, आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिवारालाही कोविड जागा, म्हणजे ते म्हणताय का? असं आहे, त्यांच्याकडे गंभीरतेने पाहू नये। जेव्हा सत्ता जाते तेव्हा काही लोकांवर अशा पद्धतीचा परिणाम होतो आणि मनात ते बोलतात। आपल्याला तर लोकांना चांगलं दाखवलं पाहिजे, अशा लोकांचं दाखवण्याचं काही कारण नाही, प्रतिक्रिया घेण्याचंही कारण नाही, ते काहीही बोलतात। आणि एक प्रसंग नाही आहे, माझ्याकडे त्यांचे असे 14 प्रसंग आहे की ते जे बोलतात ते अतिशय चित्र विचित्र असतं। भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, राजा बोले त्याची दाढी हले अशी आज प्रतिभा धानोरकर यांनी आपल्यावर टीका केली। पुणे प्रतिभाताई धानोरकर, ठीक आहे, आता नवीन आहे, करू दे त्यांना टीका, काही अडचण नाही। साहेब, असं आहे, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही उमेदवार म्हणून राहता, टीका करण्याच्या ऐवजी तुमचा मास्टर प्लॅन काय आहे, तुमचं ब्लूप्रिंट काय आहे, तुम्ही दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य सर्व जाती समूहांना काय देणार आहात? निवडणूक जातीवर झाल्यानंतर मग काय होईल? मग इतर जातींनी कोणाकडे बघायचं? निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने त्यांचेही मिस्टर म्हणजे आमचे स्वर्गीय धानोरकरजी 4 वर्ष खासदार होते, त्यांना सांगता येईल ना की धानोरकर साहेबांनी 4 वर्ष लोकसभेत इतक्या आयुधांचा उपयोग करून हे प्रश्न मांडले, किंवा आमदार म्हणून तुम्ही प्रश्न मांडलेत। 2 वर्ष 8 महिने तुमचं सरकार होतं, बरोबरीचा हिस्सा आहे। खरं तर आम्ही कमी आहोत, 2 वर्ष 2 महिन्यापेक्षा कमी, ते तर 2 वर्ष 8 महिने होते। ते सांगू शकतात ना की 2 वर्ष 8 महिन्यामध्ये त्यांनी विकासाचं काय काम केलं, विकासाच्या संदर्भात त्यांनी काय काय विकास ओढून आणला। हां, आम्ही काही कमी ओढलं असेल, कमी काम केलं असेल तर लोक ठरवतील की लोकसभेमध्ये जाऊन हे आवाज बुलंद करतील, संसदेच्या भिंतीसुद्धा यांच्या आवाजाने थरथर कापतील, तर मान्य आहे ना। शेवटी लोकशाहीमध्ये कोण विजयी होईल हे महत्त्वाचं नाही, जनतेच्या विकासाचा विजय झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे। पक्ष हुकुमशाही आहे असं म्हणते प्रश्न सुटत असतील तर ठीक आहे, का माईकवर उभे राहून शिव्या द्या, आपोआप जनतेचा विकास होईल, झोपडीच्या जागी ते घर पक्के तयार होतील, लोकांचे धान्याचे कोठार भरतील। अरे योजना पाहिजे, तुमच्याकडे काही इमॅजिनेशन पाहिजे, तुमच्याकडे विकासासाठी प्रयत्न करण्याचा भाव पाहिजे। शिव्या देऊन जर राजकारण करायचं असेल तर मला वाटतं की शिव्या देऊन राजकारण करण्यासाठी मग एक रंगपंचमीचा म्हणजे धुलीवंदनचा दिवस आहे ना, तो दिवस काय रोज थोडी करायचा। त्यांनी असंही म्हटलं की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक राहणार आहे म्हणून। असं आता आहे, 19 महिने ज्यांनी सर्वांना जेलमध्ये टाकलं,
सख्या भावा बहिणीला कपडे उतरवून नसबंदीसाठी एका खाटीवर झोपवलं, ज्यांनी तुर्कमान गेट प्रकरणी त्या ठिकाणच्या हजारो मुस्लिम बांधवांना त्यांची घरं तोडून टाकली, ज्यांनी 19 महिने निरपराध लोकांना दोष नसताना जेलमध्ये टाकलं, ज्यांच्या नेतृत्वात पत्नीच्या समोर छोट्या 5 वर्षाच्या मुलासमोर त्याच्या पित्याला जळत्या ट्रकमध्ये टाकलं, त्यांनी लोकशाहीच्या गोष्टी करणं म्हणजे हे मला आश्चर्य वाटणं तर ठीक आहे, पण तुम्हालाही आश्चर्य वाटलं पाहिजे. साहेब, शेवटचा प्रश्न. यवतमाळ वाशिम येथील भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा. सर्वच भाजपला सोडलं तर मग मित्रांना काय देणार? अशी मैत्री असते का? ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हा भाव असला पाहिजे. असं प्रत्येकाने स्वतःच पाहिलं. मला नाही वाटत मग अशाने मित्र कोणी तुमच्याशी जोडल्या जातील. मोठं मन ठेवावं लागतं. छोटे मन से कोई खडा नाही होता, छोटे मन से कोई बडा नाही होता. आणि शेवटी एक गोष्ट तुम्ही विसराल का? त्यांनी जर क्रांती केली नसती तर तुम्ही आज मंत्री राहिला असता का? मोठं मन ठेवा ना. त्यांनी सुद्धा जीवाची बाजी लावली. एकनाथ शिंदे साहेबांनी जीवाची बाजी लावली, हे विसरू नका. साहेब, इतका कार्यक्रम म्हणजे कालच उमेदवारी जाहीर झाली, इतका कार्यक्रम व्यस्त असताना अशा वेळेस पोहरादेवीचं दर्शन घेऊन ही सुरुवात करण्यात आलेली आहे. काय सांगाल याबद्दल वेगळं? नाही, माझी खूप श्रद्धा आहे. माझी अंधश्रद्धा नाही. मी कधी भविष्य पाहत नाही, मी कधी हात दाखवत नाही, कुंडली दाखवत नाही. ईश्वरावर माझी प्रचंड प्रचंड श्रद्धा आहे. तोच या विश्वाचा करता करविता आहे. तोच आपल्या आयुष्यामध्ये काय करावं हे निश्चित करत असतो. आणि जेव्हा मला सांगितलं की मा जगदंबेचा आशीर्वाद पोहरादेवीमधून घेऊन पुढे निघावं आणि ही एक परंपरा या लोकसभा मतदारसंघाची आहे, तर मी असाही अतिशय श्रद्धा ठेवून काम करतो. तर मी म्हणून मा जगदंबेचा आणि तसाही सध्या मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने प्रचंड काम करतोय. तुम्हालाही माहिती आहे की 4 मेला वाघनक येत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. मी आज श्रीशैलम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं 3.25 कोटीचं मंदिर तयार केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पोस्ट तिकीट आपण काढल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम जे देशात कोणत्याही मंत्रालयात नाही ते आपल्या मंत्रालयात आहे. बरोबर 10:45 छत्रपतीचा विचार तिथं लोकांना ऐकू येतो. एक ऊर्जा येते, एक प्रेरणा येते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला माहिती आहे की बेशुद्ध माणसाच्या समोरही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला, तोही शुद्धीवर येईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत काय? मा जगदंब. जेव्हा ते युद्धात एकदा मा जगदंब म्हणायचे आणि हजारो लोक भवानी तलवारीने एका सेकंदात कापले जायचे. ती मा जगदंबाची शक्ती छत्रपतींसोबत होती. तर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तासोबतही राहावी, इथे आशीर्वाद घ्यायला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.